तर तिथं मुंबईतील झाडं कोसळण्याच्या दुर्घटनावरून लोकशाही मराठीनं सातत्यानं गार्डन सुप्रिंटेंडेंट जितेंद्र परदेशींचा मुद्दा उपस्थित केला। आज मनसेनं देखील परदेशींवर निशाणा साधलाय। झाडांमध्ये कॉन्क्रीट भरा असं परदेशी म्हणतात। असा माणूस आपण गार्डनर सुप्रिंटेंडेंट म्हणून ठेवणार का, असा संतप्त सवाल देशपांडे उपस्थित करतायत। लोकशाही मराठीनं सगळ्यात आधी हा मुद्दा उपस्थित करत आवाज उठवलेला होता। त्यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी टीकास्त्र लागले। झाडाची मुळं किती खोलवर आहेत हे न पाहता फांद्या तोडतात। झाडांबद्दल सर्व्हे करण्याबद्दल 2024 मध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलं होतं। टू द नीडफुल असा शेरा त्यावर होता। तरी देखील जितेंद्र परदेशी पत्रावर बसून राहिले अशा शब्दात मनसेनं टीका केली आहे। 2026 पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही असं देशपांडे म्हणतायत। मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांवरून लोकशाही मराठीनं सुरुवातीपासूनच मुद्दा लावून धरलाय। झाडं कोसळण्यानं निष्पाप नागरिकांचा जीव जातोय, तरीही गार्डन सुप्रिंटेंडेंट जितेंद्र परदेशींवर कारवाई नाहीये। याबद्दल मुंबई मनपा आयुक्तांना विचारलं असता त्यांनी मात्र जबाबदारी झटकत परदेशींना अभय देण्याची भाषा केली आहे। आता परदेशींवर कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली असून लोकशाही मराठीनं सुरुवातीपासून हा मुद्दा उपस्थित करत परदेशी यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली आहे। पहिलं तर ते गार्डन सुप्रिंटेंडेंटला तर नीट करा का, फक्त बिल्डरची एनओसी नियमात बसवून दिली म्हणजे गार्डन सुप्रिंटेंडेंट झाला का? ही झाडं वाचवायची कोणी? तुम्ही शहाणपणा करून जर सांगत असाल की झाडांमध्ये कॉन्क्रीट भरा, तर असा माणूस आपण गार्डन सुप्रिंटेंडेंट म्हणून ठेवणार आहोत का? याचं उत्तर आयुक्तांनी द्यावं किंवा महापौरांनी द्यावं। तर नुसतीच झाडं कापायची म्हणजे दनादन फांद्या कापल्या जातात, नाहीतर रूट्स बघत पण नाहीत ते किती खोलवर गेलेत काय, याचा कुठलाही सायंटिफिक अभ्यास नाही। तर आम्ही तो करून तुम्हाला सर्वे करून देऊ शकतो। आमचे अमुक अमुक चार्जेस आहेत। स्टार्टअप मध्ये त्यांनी दिलं। गार्डन सुप्रिंटेंडेंट परदेशी त्या लेटरवर बसून राहिले जसे ते नेहमी बसतात। 2024 ला डिसेंबर मध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं देवेंद्र फडणवीस साहेबांना, तर तुम्ही आम्हाला या झाडांचा सर्वे करायची परवानगी द्या। मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर एक शेरा मारला आणि एमसीना डिरेक्ट केलं। त्यावेळेला एमसी होते गगराणी साहेब। डू द नीडफुल असा त्याच्यावर शेरा मारला आणि ते पत्र एमसीकडे गेले। एमसीनी पुन्हा ते पत्र पाठवलं गार्डन डिपार्टमेंटला। गार्डन डिपार्टमेंट त्या पत्रावर पुन्हा बसून राहिलं। 2026 पर्यंत याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।